जवळगाव व हत्तीस परिसरातील अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाची धडक कारवाई। सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी अवैध धंदे बंद करण्याबाबत केली होती मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजी वैराग पोलीस स्टेशनचे निरीक्षक कुंदन गावडे यांना जवळगाव व हत्तीस परिसरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन दिले होते। सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्याशी संवाद साधून जवळगाव व हत्तीस परिसरातील अवैध धंदे व दारू विक्रीबाबत कारवाई करण्याची मागणी केली होती। अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून काल पोलीस प्रशासनाने जवळगाव व हत्तीस परिसरातील सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची कारवाई केली आहे। गेल्या काही दिवसापासून या भागात अवैध दारू, जुगार व इतर गैरप्रकार वाढले होते। गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर नागेश चव्हाण यांनी थेट प्रशासनाशी संवाद साधत कठोर पाऊल उचलण्याची मागणी केली होती। या कारवाईनंतर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी पोलीस प्रशासनाचे मनोपूर्वक आभार मानले आहे। तसेच जर हे धंदे पुन्हा सुरू झाले तर महिलांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा दिला आहे। चव्हाण म्हणाले, गावातील शांततेला तडा जाऊ देणार नाही। जर पुन्हा गैरप्रकार सुरू झाले तर महिलांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू। गाव सुरक्षित ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। दरम्यान ग्रामस्थांनी नागेश चव्हाण यांच्या समाजहिताच्या भूमिकेचे आणि धाडसी पावलाचे कौतुक केले आहे। त्यांच्या या प्रयत्नामुळे गावात पुन्हा शिस्त आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्युरो रिपोर्ट, वैराग, सोलापूर।